सज्जन यांच्यावरती देखील असं मी म्हणालो नाही की भोंग्यांचा विषय आणला. मी पूर्वीपासून सांगतो की सकाळच्या त्यांच्या मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनेवर काही जातीवादी प्रवृत्ती कायम काहीतरी कारण करून भोंग्याचं कारण देत त्याच्यावर आक्षेप घ्यायचे. मग त्याच्यावरती कोर्टात जाणे, अमुक करणे, तमुक करणे, लाऊडस्पीकर काढून टाका वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा मी नेहमी आठवण करून द्यायचो की तुमच्या जेवढी सगळी महत्वाची देवस्थान आहेत त्यांची काकड आरती किती लावते, त्यांची शेजारती किती लावते. खरं तर मी विधानसभेत ही पण मागणी केली आहे की आपण साधं जरी बोललो ना, आत्ता बोलतोय ते, तरी जी सुप्रीम कोर्टाचं डेसिबल आहे त्याच्यावरती आपला आवाज, तर कोर्टात जाऊन पहिल्यांदा ते आपल्याला हे करावं लागेल की डेसिबल किती ठेवायचे. जर तो डेसिबलचा नियम लागू केला तर महाराष्ट्रात एकही सण हिंदूंचा, मुसलमानांचा, शिखांचा, बौद्धांचा, पारशांचा, जैनांचा कोणाचाच सण साजरा होऊ शकतो. पण याच्यात प्रश्न कसा आहे की ज्यांना धर्मद्वेषाचं विष अंगातच भिनलंय आणि ज्यांना ते विष समाजात पसरवायचंय त्यांना काय मागे पुढे काय बघायचंच नाही ना. आणि म्हणून गांधीजींनी एक सुंदर वाक्य त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये लिहिलंय की एन आय फॉर एन आय विल मेक द होल वर्ल्ड माइंड. डोळ्यासाठी डोळा मागाल तर विश्व आंधळ होईल. आज झालं ना, गणेशोत्सवावर मर्यादा आणणार ना, लाऊडस्पीकर, डीजे, सणातला उत्साहच मारून टाकायचा. हा कार्यक्रम आपल्याच हाताने आपणच सुरू करून टाकला. उगाच नाही भारताला संविधानाने धर्मनिरपेक्ष म्हटलं. सर्व जाती धर्मांच्या संस्कारांना, सणांना समान महत्व देत त्यात समानता आणत हा भारत पुढे चालला होता. पण आपल्या डोळ्यासमोर धर्मद्वेष ठेवून एका धर्माला टार्गेट करत आपण आपलंच नुकसान करून घेतलं. आता बघा काय नोटिसा दिल्या आहेत सगळ्या गणपती मंडळांना. सांगा डीजे लावू शकता का तुम्ही, विचारा. नाचू शकता का डीजे लावत रस्त्यावर, विचारा प्रश्न. आम्ही तर डीजेच्या बाजूने उभं राहतो. आमच्या काळात कधीच हे बंधनं नव्हती. आम्ही सगळ्याच सणांना मान्यता द्यायचो. एका विशिष्ट हेतूने जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा आपलाच करेक्ट कार्यक्रम होतो. निवडणूक आल्या की गोड असेल असं आहे की 29ची निवडणूक जिंकण्यासाठी आपण औरंगजेब काढला. 29ची निवडणूक जिंकण्यासाठी आणि विधानसभाचं अधिवेशनच खराब करण्यासाठी हलाल आणि झटका. कुठे गेला हलाल आणि कुठे गेला झटका? कुठल्या मटणाची दुकानं उघडली तुम्ही? कुठे गेली औरंगजेबाची कबर? महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न लोकांच्या नजरेसमोरच यायचे, आणू द्यायचे नाहीत. आणि धर्मद्वेषाचं विष पूर्ण समाज मनामध्ये बसवायचं काम जोरात सुरू आहे. जोरात. आता हे कसं रोखणार? तुम्ही कोर्टात जरी गेलात तर कोर्ट असं नाही सांगू शकत ना की नाही नाही यांना परमिशन द्या, पण ह्यांना परमिशन देऊ नका. म्हणजे आता किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, पण सांगतो की ती जे सकाळी मुस्लिम धर्मियांची प्रार्थना असते ती जास्तीत जास्त 2.5 मिनिटाची असते. त्या 2.5 मिनिटाच्या प्रार्थनेसाठी आपण काय करून ठेवलं? सर, कोकाटेंचा अजून राजीनामा घेतला नाही. त्यांच्याच खातेबद्दल त्याला सपोर्ट करतात का वाटतं? दादांच्या वाढदिवसाला आणि फडणवीसच्या वाढदिवसाला लोकांना वाटलं होतं की कुठेतरी राजीनामा स्वीकारला जाईल. आणि मी पहिल्यापासून सांगतो की ही राजीनामा घेणारी मंडळी नाहीत. यांची क्लीन चिटची फॅक्टरी आहे. यांची क्लीन चिटची फॅक्टरी आहे. विधिमंडळाच्या आतमध्ये विधिमंडळ चालू असताना एखादा मंत्री जुगार खेळत बसतो
आणि तो जुगार महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. ईश्वर भलं करू. कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल जेव्हा अजितदादांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, त्यावेळेस अजितदादा म्हणाले, मी तुम्हाला का सांगू, चौथ्यांदा चूक झाली तर माफ करणार. म्हणजे चौथी चूक होण्याची वाट पाहतात अजितदादा. त्यांचा पक्ष, त्यांचा माणूस, त्यांचा जवळचा माणूस, त्यांचा त्यांनी निर्णय घ्यावा, आम्हाला काय करायचंय. पण महाराष्ट्रात विधिमंडळामध्ये जुगार खेळला जातो. ज्या जुगारावरती पैसे लावतात, किंबहुना रमी पैशांनी, म्हणजे तुम्ही उद्या पत्ते खेळताना घरात जरी पकडले गेलात, म्हणजे घरी रेड पडली आणि पैसे सापडले, तो गुन्हा आहे, तुम्हाला अरेस्ट होते त्याच्यामध्ये. गणपतीत किती जण, किती पोरांवर तरी केसेस होतात, जुगार खेळताना पकडले मंडपामध्ये म्हणून. होतात की नाही होत, विचारा पोरांना. असे पोलीस असे घुसतात, सगळ्या पोरांना माहितीये. गणपती हिंदू बसवतात, मला माहितीये. कित्येक वेळा आम्ही रात्री पोलीस स्टेशनला जातो, जाऊ द्यावा साहेब, जाऊन द्या ना साहेब, गणपतीचे 11 दिवस जागरण असतं, आपले खेळतात पोरं. पण होतो ना, गुन्हा होतो ना, मग त्यांच्यावर गुन्हा. मग हे काय माश आहे का, वर्ण आले. हम करे सो कायदा, असं जेव्हा शासन चालायला लागतं तेव्हा लोक भावना पायदळी तोडवली जाते. अजित पवारने त्यांना संधी दिली आहे, म्हणून आज कुठे मंत्रिमंडळात हजर राहिले, मात्र कुठेतरी अभय देताना मंत्रिमंडळात त्यांना दिसत. मी सांगितलं ना की पाशवी बहुमत आणि त्यातून पाशवी बलात्कार हे महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. सर, ज्याप्रमाणे योगेश कदम यांची पाठराखण शिंदेनी केली, त्यानंतर अंजली दमाने आक्रमक झालेले आहेत. 15 डान्स बारची यादी जी आहे ती त्यांनी गृहमंत्रालयाकडे दिलेली आहे. शिंदेच्या ठाण्यात काय चाललंय असा सवाल देखील त्यांनी विचारला. शिंदेच्या ठाण्यात नाही, महाराष्ट्रातच. शिंदेच्या ठाण्यात महाराष्ट्रात काय चालू, पुण्यामध्ये काय चालू आहे, मुंबईमध्ये काय चालू आहे, ठाण्यामध्ये तर काय विचारूच नका. म्हणजे ठाण्याला तर काय, पोलीस स्टेशन चालवणारच जर पीए आणि पीएस असतील तर असंच होणार, दुसरं काय होऊ शकतं. पोलिसांचा विषय घेतला, जळगाव संदर्भात ट्विट केलेलं आहे. आता ते त्या भिल्ल समाजाच्या पोरावरती खोटे आरोप करून त्यांच्याकडनं लैंगिक कृत्य करून घेतली. तर भिल्ल म्हणजे शेड्यूल ट्राईब, खरा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे. त्या पोलिसांना फक्त बडतर्फ केलंय आतापर्यंत. त्यांना अॅट्रॉसिटीवरती टाकून त्यांना अटकेत टाकायला पाहिजे होतं. टाकलंच का? नाही टाकलं. मागासवर्गीय आहेत ना, काय किंमत आहे त्यांची, कोणते. पण पोलिसांची इतकी हिंमत होते की खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना आतमध्ये घेऊन बदडले गेलं, त्यांच्याकडनं लैंगिक चाळे करून घेतले. हे काय, म्हणजे काय लेवलला चाललंय सगळं. आणि पोलिसांनी, म्हणजे ज्यांच्याकडनं कायदा आणि कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडनं कायद्याची पायमल्ली होताना बघितलं जातंय आणि काहीच बोलता येत नाही, कारण का काही कारवाईच होणार नाही. जसं सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेस आम्ही सांगत होतो की त्यांना मारलाय, काही नाही झालं. काय अखेरीस हायकोर्टाने सांगितलं त्याचा म्हणजे त्याचा खूनच झाला, त्याला मारण्यातच झालं. अजून कुठे काय झालं पोलिसांवर, किती पोलीस सस्पेंड झाले, काय नाही झालं. मागासवर्गीय आहात ना, मग भोगाय आहात ना. म्हणजे जात आणि वर्णवर्चस्ववाद ह्याला किती महत्व येत चाललंय आपल्या राज्यामध्ये, हे बघण्यासारखं आहे. सर, आश्रमशाळेतील आंदोलन प्रश्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नितीन पवार आहेत त्यांची जीभ घसरली. तुम्हाला काय माज आलाय का एवढा, तुमचा माज मी जिरवतो असं त्यांनी आंदोलकांना म्हटलेलं, शिवीगाळ ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, सत्तेचा माज, सत्तेची मगरुरी ही पावलो पदोपदी दिसते. तर लाडकी बहीण नंतर रिटायर्ड ज्या महिला आहेत त्यांना देखील त्यांचा लाभ मिळाला आहे. पुरुषांसोबत रिटायर्ड महिलांचे देखील लाभ मिळायचा प्रकार समोर. सरकारी महिला पण आहेत. कसं आहे, निवडणुकीच्या काळात निवडणूक जिंकायची आम्हाला, आणि तिचा खर्च सरकारनेच घ्यायचा, अंगावरच घ्यायचा, आणि मग त्याच्यात खैरात वाटून टाकली. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या जो काही डबघाईला गेलाय, डबघाईला आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राला वरती यायला आता 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. 10 लाख कोटी.
हे महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये 1 नंबरवर असताना महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर गेला. आपल्यापुढे कर्नाटक निघून गेलं. म्हणजे तुमचीच जाहिरात होती ना, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, 6व्या क्रमांकावर. काय बोलणार? आता लिकरचे भाव वाढले, त्यामुळे कुठेतरी अहो, लिकरचे भाव वाढले. गुजरातमध्ये दारू नाही, मात्र लिकरवरती कुठेतरी पैसा उत्पन्न. अहो, यांना बहिणींना पैसे द्यायचे आणि दारुडे जन्माला घालायचे. लिकरचे भाव वाढले. देशी दारूचं उत्पन्न किती वाढलंय विचारा. देशी दारूची विक्री किती वाढली विचारा. तुम्ही पत्रकारांची तोंड उडायला लावा यांना. देशी दारूचा विक्री ही दुपटीने वाढली आहे महाराष्ट्रात, दुपटीने. नशीब आर पाटलांनी जेव्हा कडक कायदा केला आणि गावठी बंद केली, नाही त्याने गावठीला पण यांनी आश्रय दिला असता. विका गावठी, याच भाषेत बोलले, विका रे गावठी, काय वाट नाही. आपल्याला शेवटी पैसा आला पाहिजे. तो कुठल्या मार्गाने येतोय त्याचा विचार नाही करायचा. लायसन्सच देत आहे म्हणजे त्या दारूच्या लायसन्सवरनं मृणालताई गोरेंनी धुमाकूळ घातला महाराष्ट्रामध्ये आणि पुरोगामी महाराष्ट्राने त्याला विरोध केला. आणि कुठल्याही मुख्यमंत्र्यांची किंवा कुठल्याही ते काय ते एक्साईजला काय म्हणतो आपण, राज्य उत्पादन शुल्क मित्रांनी कधी हिंमतही केली नाही. ती हिंमत दाखवत आहेत ना लायसन्सच देण्याची. एक लायसन्स 15-15 कोटी रुपयाला आज विकलं जात आहे. दारू पियो, पिन्नक में रहो, हम 1,500 रुपया दे रहे हैं, चपटी लाओ, पियो, मजा करो, भूल जाओ सरकार है की नाही, भूल जाओ. हा, मग आपण चांगला आदर्शच ठेवतो ना. जुगार खेळा, दारू प्या आणि आम्ही 1,500 रुपये देतो ना तुम्हाला, मजा करा. सगळे खुश, तुम भी खुश, हम भी खुश. सर, शिक्षण मंत्र्यांच्या गावात पुन्हा शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे. तर आता बस एवढ्या प्रश्नांवरती प्रेस कॉन्फरन्स थांबा. मला एक आनंद. निमित्त गोपीचंद पडळकरला काय सल्ले द्या? मी माझ्या मित्रांना सल्ले देतो. चला सर, कळव्याला एक बार काउन्सिलसाठी जागा मिळालेली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झालेला आहे. मला आत्ताच माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं फोन आला. मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. आणि हे वैयक्तिकरित्या मी त्यांचे जाहीर आभार मानतो की मी जेव्हा त्यांच्या हे कानावर घातलं की साहेब, मी मिनिस्टर असताना तेव्हाचे हिज लॉर्डशिप अभयोग यांच्यासमोर हा प्रश्न बार काउन्सिलच्या ठाण्यातल्या बैठकीत काढला होता. आणि तेव्हा त्यांना मी शब्द दिला होता की तुम्हाला मी जागा देतो. कारण का बार काउन्सिलला, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या बार काउन्सिलला, की ज्यांचे आज महाराष्ट्राचे सूत्र हे महाराष्ट्राचे देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत, त्या महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिलची स्वतःची इमारतच नव्हती. बार काउन्सिल तशी मोठी संघटना आहे. महाराष्ट्रातले तमाम ऍडव्होकेट्स हे त्या बार काउन्सिलचे मेंबर असतात. अशा बार काउन्सिलला आपण कळवा पूर्वेला 2.5 एकर जागा तेव्हा मी मंत्री असताना रिझॉर्ट करून ठेवली. खरं जर अजून 2 वर्ष मला मिळाली असती तर एव्हाना इमारत पण वरती गेली असती. एकनाथ शिंदे साहेबांचेही आभार मानतो की ते जेव्हा मुख्यमंत्री होती तेव्हा त्यांनी ती जागा अलॉट करून ती 22 कोटी रुपयाला विकत घ्या असा तेव्हा हे निघाला, आदेश निघाला. पण मी जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितले की साहेब, 22 कोटी रुपये बार काउन्सिलला परवडणार नाही, तो वकील आहेत, कुठनं भरणार. त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं. बावनकुळे साहेबांना बोलून घेतलं. मी बावनकुळे साहेबांची अक्षरशः मनापासून आभार मानेन की त्यांनी स्वतःहून फाईल फिरवली. म्हणजे जणू काय स्वतःच्या मतदारसंघातलं काम आहे असं म्हणत त्यांनी फाईल फिरवली. आणि मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळात यांनी आज हा निर्णय घेतला की तिथे त्या जमिनीला 1 रुपयात बार काउन्सिलला द्या. आता बार काउन्सिल तिथे सुंदर इमारत बांधेल. महाराष्ट्रातले सर्व ऍडव्होकेट्स तिथे प्रशिक्षणाला येतील. महाराष्ट्रातले सर्व जजेस तिथे येतील. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम न्यायाधीश वकील तिथे येतील. ट्युशन क्लासेस चालतील, कोचिंग क्लासेस चालतील. आणि माझ्या जे कानावर आहे
कारण का ह्याचा पाठपुरावा माझ्या मागे सर्वात जास्त जर कोणी केला असेल तर आपल्या इथे ऍडव्होकेट गजानन चव्हाण आणि ऍडव्होकेट प्रशांत कदम आहेत. कारण का मी अभय ओकांसमोर म्हणजे हिज लॉर्डशिप अभय ओकांसमोर एक कमिटमेंट दिलं होतं की आपण जागा मिळूया. जागा मिळाली. आता तो त्यांचा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय करावं कसं करावं. पण महाराष्ट्राच्या नकाशावर पुढच्या अनेक वर्षांसाठी इतिहासामध्ये नोंद होईल की कळव्या पूर्वेला म्हणजे जो सर्वात मागासलेला भाग आहे पण आता विकसित होतोय तिथे महाराष्ट्राचं बार काउन्सिल येतंय आणि राष्ट्रीय कीर्तीचं लॉ कॉलेज. त्याच्यापेक्षा जास्त आनंद काय होऊ शकतो. परत एकदा माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय बावनकुळे साहेब यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील आभार. जिस प्रकार से लाउड स्पीकर पे चर्चा चल रही है, अभी गणेश उत्सव आ रहे हैं लेकिन लाउड स्पीकर पे लगाना नहीं, ऐसा आदेश जो है पुलिस ने सभी मंडलों को देखो ऐसा है, गांधी जी ने एक बात कही थी कि तुम आंख के बदलों में आंख मांगोगे तो दुनिया अंधी हो जाएगी. हम पीछे लग गए थे एक धर्म के कि उनका भोंगा बंद होना चाहिए. हम ये भूल गए थे कि हमारे मंदिरों में, मैं हिंदू हूं मुझे अभिमान है क्योंकि मेरे पिताजी सुबह उठ के 4 बजे उठ के भजन करते थे घर में. सुबह उठ के 4 बजे हमारे यहाँ मंदिरों में भजन कब शुरू हो जाता है? सूरज निकलने के पहले. जब पहले हमें पंछियों की किलबिलाट सुनने में आती है तब हमारे यहाँ प्रार्थना शुरू हो जाती है. कोई बंधन नहीं था. लेकिन हमने क्या रखा दिल में? दूसरे धर्म के बारे में द्वेष. आखिर में क्या हुआ? आज गणपति के मंडल पे ही आ गया ना सब. हमारे कार्यकाल में तो हम डीजे भी लगाने देते थे. हमारे कार्यकाल में तो कोई अड़चन ही नहीं थी. अब क्या बोलोगे तुम? उनका बंद करो हमारा चालू रखो, ये तो कोर्ट भी नहीं मानेगी. जो चल रहा था वो उसे चलने देते तो ना तुमको बुराई लेनी पड़ती ना हमको बुराई लेनी पड़ती. लेकिन विधानसभा में बार बार सवाल पूछने का कि किधर भोंगे चालू है, कितने भोंगे चालू है. आज आप जब शिरडी जाते हो तो शिरडी की काकड़ आरती कब होती है? कई मंदिरों में रात की जो आखिरी आरती होती है जिसको हम मराठी में शेजारती कहते हैं कि भगवान के सोने का समय हो गया है तो उसको आरती गा के हम अलविदा कहते हैं रात के लिए. तो कितने बजे होती है? और ये महाराष्ट्र में हर जिले में हर गांव खेड़े में चलता है. आप यहां से महाराष्ट्र में कहीं भी अंदर जाइए और रात के अंधेरे में गाड़ी शांति से जंगल में खड़ी कीजिए. आप कहीं पे भी जाओ, आप पूना जाओ, आप रायगढ़ जाओ, आप कोल्हापुर जाओ, आप औरंगाबाद जाओ, आप बीड जाओ, आप नंदुरबार जाओ, आप नागपुर गढ़चिरौली जाओ, आपको टिंग 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 ऐसी आवाज सुनने में आती है. क्योंकि महाराष्ट्र परंपरा से, महाराष्ट्र की परंपरा रही है. भजन कीर्तन ये महाराष्ट्र की परंपरा रही है. उसको समय का कभी बंधन ही नहीं था. हमने अपने आप पे ये बंधन लाद के लिया. हमने ये कानून लाने में अपने आप पे ही कानून ला लिया. क्या बोलेंगे इसको? भजन ये हमारे अंतरात्मा की आवाज है. ये यानी इसको वो जो भजन से जो आनंद मिलता है वो जो बजता है उससे जो मेरे घर में बजता था मेरे पिताजी जब जिंदा थे तो सुबह के 2 घंटे हमारे घर में सिर्फ टिंग 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 बजते थे. उसकी जो मजा आती थी, उसके जो पॉजिटिव वाइब्स निकलते थे. आपने त्याग कर दिया धर्म द्वेष में. पूरा ये देश बर्बाद करने निकले हो आप. पूरा देश बर्बाद करने निकले हो. कब सुधरोगे? सिर्फ धर्म के नाम पे तुम्हें चुनाव जीतने हैं और तुम्हें कुछ नहीं लेना देना. हमारे संस्कार, हमारी संस्कृति, हमारे त्योहार 12 बज जाए, हमको चुनाव जीतना है. चुनाव जीतने के लिए हमें हिंदू मुसलमानों को लड़ाना है बस.
कोर्ट तरफ जाना पड़ा, भगवान को कहा तो कोर्ट तरफ लाकर अरे भगवान को कोर्ट में बस बिठा देंगे अभी। ये तो ये ऐसे लोग हैं, वो भगवान को लेके जाएंगे और कोर्ट में बिठा देंगे और कोर्ट को बोलेंगे। सर ऑपरेशन सिंदूर को लेकर चर्चा शुरू है, लेकिन ट्रम्प को लेकर या जो ट्रेड डील को लेकर बातचीत थी उसको लेकर कोई सफाई सामने नहीं आ रही। किस तरह देखते हैं सर? भाई ट्रम्प भारत का बाप बना है ऐसा दिख रहा है ना पूरा। जब ट्रम्प इतनी ताकत से कहता है कि मैंने दोनों को बोला भाई बंद करो, तो हमारा बाप ही ट्रम्प बन गया है। तो हम क्या 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 उसके ऊपर क्या जवाब देंगे? और वैसा नहीं ना कि उसने चार यानी एक रूम में बोला, उसने वो ट्वीट ही कर देता है, वो फेसबुक पे डाल देता है कि मैंने दोनों को बोला बंद करो। अरे भाई तू कौन होता है भाई मेरा हमारे देश में बात करने वाला? और इसलिए हमें इंदिरा गांधी की याद आती है। जब निक्सन ने उनको कहा था कि पाकिस्तान से मत लड़ना, तब उन्होंने निक्सन को कहा था तुम्हारे देश का व्यवहार तुम देखो, मेरे देश का व्यवहार मैं देखूंगी। और तो पाकिस्तान के टुकड़े करके बांग्लादेश को अलग करके एक नया देश की निर्मित की थी। आज ट्रम्प तो हमारा बाप है, धमकाता है हमें, धंधे बंद कर दूंगा, व्यवहार बंद कर दूंगा। क्या अमेरिका के ऊपर भारत जिंदा है क्या? अरे भूखे रहेंगे लेकिन देश का स्वाभिमान बेचना मत भाई। अनाज नहीं मिलेगा चलेगा, लेकिन देश का स्वाभिमान जो हमें गांधी नेहरू ने दिया है उसे बेचना मत। जो ऑपरेशन सिंदूर पे चर्चा चल रही, साथ साथ एशिया कप चालू, इंडिया पाकिस्तान की बात को लेकर बातचीत शुरू है, किस तरीके से देखते हो सर? देखो ये दो अलग विषय है, और ये दो अलग विषय को आप ऑपरेशन सिंदूर और इंडिया पाकिस्तान का, ऑपरेशन सिंदूर अलग है। आप भाषण सुनिए जरा, क्या नौजवान जो एमपी है क्या भाषण कर रहे हैं, कितनी तड़प उनके भाषण में दिख रही है, कैसे गिरे हुए चेहरे दिख रहे हैं। सर कहीं ना कहीं एक बूंद पानी हम नहीं देने की बात कर रहे, मैच की बात कर रहे। तो ये पानी, ये मैच और ऑपरेशन सिंदूर ये दो अलग बातें हैं, उसको मत कीजिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।